नमस्कार मंडळींनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वर्गीय सुंदर कोकण भूमीत ना। आज असं सुट्टीचा दिवस तर म्हटलं काजीत जाऊया, काजी काढून घेऊन येऊया। तर चला तर आधी सगळ्यात आधी काजी काढून घेऊन येऊया आणि त्यानंतर ह्या व्हिडिओत बराच काय काय तुमका बघूक मिळतला। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करते। चला तर मग हे हैसर बघा कसे फणस लागले आहेत, अजून छोटे आहेत म्हणजे कुवरे आहेत। ह्याची पूस भाजी करतात आणि बरको फणस असा यो। कोणाकोणाक बरके फणस आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा। हैसरी बघा कसे अननस धरली आहेत। हैसरी का अशी बरीच हे अननस धरली आहेत। घराकडच्या पण अननसिंका धरली आहेत, पण ती घराकडची सगळी माकडांनी खाऊन टाकली आहेत। आता ही बघूया कितीशी आमच्या वाट्यात भेटतात ती। आणि ही बघा छोटी छोटीशी फुलं फुललेली आहेत, सुंदर वाटतात जांभळ्या कलरची फुलं। हो नाचणो असा ॲक्च्युली चुका नाही, पावसाळी नाचणो पेरले, उन्हाळी पेरूच होतो त्यामुळे तो छोटंसंच राहिलो। माडाची झावळा पडली आहेत। ह्या काजी यंदा तसं काय लागत नाही, खैतरी फका दिसतात। ही बघा गावठी काजी आहे आणि गावठी काजी उशिराच लागतात त्यामुळे अजून तर काय नाही धरावं। आणि आमचा डॉली चालला पुढे, मी जाईन थैसर सोबतीक असताच माझ्या। आणि हो हैसर असा कुळीत पण यंदा बरोसं जाऊ नाही असा। आणि ही मी हातात घेतली ती गडा, एका आमच्याकडे गडा म्हणतात, म्हणजे बांबूची काठी असते एका पुढे असा ह्या लावलेला असता काजी ओढून काढूच्यासाठी। तर तुमच्याकडे हे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की मला सांगा। आणि ही आम्ही लावलेली आहेत कलमा काजीची, तेव्हा पण काहीतरी आत्ताशीच फका पडतात, पिकाक नाही आहेत अजून, कवळी आहेत। आणि हे जांभळीचं झाड आणि हापूसचा असा हेका पण कैरे लागलेत खै 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 खै। हे रत्तांबे आहेत म्हणजे भिरंडा, बघा धरली आहेत भिरंडा लेत, पण अगं काढू उशीर झालो त्यामुळे सगळी सुकान पडली आहेत खाली। ही बघा ही असत रिंग्या म्हणजे शुद्ध मराठी भाषेत एका रिठा असा पण म्हणतात। ही बघा सगळीच खाली पडली आहेत। आणि ह्याचा उपयोग तुमका मी सांगतोय, तर पूर्वीच्या काळी काय साबण वगैरे असं काय नव्हता, तर पूर्वीच्या काळी लोक ह्याचा वापर कपडे धुक पण करीत आणि त्याच्याबरोबर ह्याचा वापर केस वगैरे धुच्यासाठी पण करीत। तर तीही असत रेठा रिंग्या। आणि चांदीचे वस्तू धुवचे असले तर पण ह्याचा वापर करीत। चांदीचे वस्तू काळे वगैरे पडले तर खूप सुंदर जातात, त्याच्यापासून धुतले तर चकचकीत जातात। आणि एक जरी असं तुम्ही पाण्यात धरून चोळला तरी त्याला भरपूर फेस येतात साबणासारखं। रिंगी गोळा करून झाली, आता पण जाऊया काजी काढूक आपले। तर काजी काढूक जाऊच्या आधी तुमका दाखवते मी। हा बघा याचं असं माडासारखं झाड दिसता, तर असं भेडल्या माडाचं झाड। तर ते का हे सुंदर असे लांबलचक ना वेली कसे असे झुपकेदार येतात आणि त्यांना फळं लागतात, बघा छान वाटतात ते। चला आता आपण जाऊया काजी काढूक।
बघे कितकीशी काजी भेटतात ते. ही आंबुली असा मोहर तर इलो हा. बघूया आता कितके लागतात ते. ही रतांब्याची झाडं आहेत. ह्या एक ह्या आणि मग अशी तुमका दाखवलंय तर आहे. जांभळीक तर काय अजून मोहर वगैरे काय दिसणारच नाही, त्यामुळे यंदा जांभळा काय भेटायची नाही वाटतं. तर ह्या साईडीनच जाऊया वाटेन. अजून 10 वाजक नाही तरी ऊन पण खूप झाला. असा व्ह्यू सुंदर असो. ह्या पण काजी आमच्या आत्ता फका लागतो. काजी कधी मिळतले काय माहित. ही एक काचा आणि आता त्या पारड्यातल्या काजिंका जाऊया. बोंडू तर दिसता वरती एक. हो बघा. आणि हे का थोडेसे लागले. पटपट काढून घेते मी काजी. करून घेते. बघा एक काजी धरले आहेत. हे असे काठीन पण काढू गणत नाही, कारण घोस असल्यामुळे एक काढली तर बाकीचे कच्चे काजी पण पडतात. त्यामुळे हे आता काजी पडलेलेच वेचूचे लागतले. चला आता जरा पुढच्या काजींका. ही सगळी काचीची झाडं आहेत आणि ही हल्लीच लायलेली आहेत. झाली असली 10-12 वर्ष. जुने काजी आमचे होते ते सगळेच मेले. एकच ती तिकडची रवली. आणि ही मोठ्या काजूची काजा, म्हणजे याचे गर बरे डग्गळ असतात मोठे मोठे. हे बघा ह्या कोवळा असा. हा कोवळा असा ह्या एवढा मोठा गुण झाला की तुमका दाखवते. हा बघा याचं गर तुमका मी नंतर दाखवते काढून केवढं मोठं असतो तो. हे का पण हे बघा लागले आहेत काजी. हे बघा इतके काजू आज आपणाक मिळालेत. ते पटपट मुरटून घेऊया. एकत्रच मुरटतंय कारण बोंडू एकत्र टाकूक बरे पडतात म्हणान. आणि हे सगळे बोंडूपासून काजू वेगळे करून घेऊया आणि मग पुढच्या काजूक जाऊया. हे बघा काजू. बोंडू सगळे कच्चेच मिळाले. पिकलेले असलेले तर खाऊक मिळालं असतो. त्यामुळे खाऊक काय बोंडू मिळत नाही, सगळे कच्चेच आहेत. आणि तसं पण पिकलेले असले तर मग कावळे वगैरे किंवा पक्षी कसले बोंडू खाऊन जातात. आणि सध्या तर माकड भरपूर आहेत, त्यामुळे कायच ठेवून होत नाही.
गेल्या वर्षी पण मी काजूंचा व्हिडिओ केलेला आहे, तो पण माझ्या चॅनलला तिथं नक्की बघा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमका त्या व्हिडिओची लिंक देते. चला, सगळीकडे निरपून झाले. आता आपण जाऊया पुढच्या काजी काढून येलं आहे आणि पूर्ण बघा घामाघूम झालं आहे. तर एवढे काजी भेटले दाखवते तुमका. हे बघा काजी आपण आता घेऊन मस्तपैकी सुकत घालूया इथे.